गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण ऑक्सिडेशन नंबर मेथड नुसार रेडॉक्स रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये आणि बेसिक मीडियम मध्ये कशा बॅलन्स केल्या जातात ते आपण बघितलेलं आहे. ओके, आता बघा आज आपण आयन इलेक्ट्रॉन मेथड त्याच मेथडला आपण आणखी काय म्हणणार आहे हाफ रिएक्शन मेथड. ओके, त्या मेथड नुसार रेडॉक्स रिएक्शन आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक मीडियम मध्ये कशी बॅलन्स करता येते ते आपल्याला बघायचं. मग ह्या मेथडचे जे रूल्स आहेत जसे आपण ऑक्सिडेशन नंबर मेथडचे रूल्स बघितले आपण त्याच पद्धतीने आयन इलेक्ट्रॉन मेथडचे पण रूल्स आहेत. त्या रूल्स नुसार आपण ह्या रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करणार आहे. ओके, मग बघा आता पहिला जो रूल आहे बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिएक्शन साठी किंवा पहिली स्टेप आहे. ओके, स्टेप 1 टू बॅलन्सिंग रेडॉक्स रिएक्शन इन आयन इलेक्ट्रॉन मेथड. ओके, आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार पहिली स्टेप काय बघा त्यामध्ये राइट द अनबॅलन्स्ड इक्वेशन. राइट द unbalanced equation. Write the unbalanced equation for the redox reaction. Okay, काय म्हणतो बघा आपण write the unbalanced equation for the redox reaction. रेडॉक्स रिएक्शनचं अनबॅलन्स्ड इक्वेशन आपण लिहून घ्यायचं. ओके, आता ही सगळे जे रूल्स आहेत जसे ऑक्सिडेशन नंबर मेथडचे आपण रूल्स स्टडी केले त्याच पद्धतीनं आयन इलेक्ट्रॉन मेथडचे रूल्स सुद्धा तुम्ही हे लिहून घ्यायचे. त्या सगळ्या स्टेप आपण लिहून घ्यायचे. ओके, आता पहिली स्टेप आहे की त्या सगळ्या स्टेप जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तरच तुम्हाला आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करता येते. त्यामुळे हे सगळे रूल्स लिहून घ्या ॲज इट इज. राइट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रेडॉक्स रिएक्शन. ओके, त्यानंतर बघा राइट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रेडॉक्स रिएक्शन. असाइन ऑक्सिडेशन नंबर. असाइन ऑक्सिडेशन नंबर. Assign oxidation number to all the atoms. Okay, assign oxidation number to all the atoms. All the atoms, and divide the equation into two half equation. And divide the equation. Divide the equation into two half equations. Into two half equations. Okay. Divide the equation into two half equations. Equation दोन half equation मध्ये आपण divide करायचं आहे. ऑक्सिडेशन नंबर दिल्यानंतर. Okay. One half equation involves increase in oxidation number. One half equation involves increase in oxidation number. Okay, involves increase in oxidation number. One half equation involves increase in oxidation number and another involves decrease in oxidation number. Okay, एका ऑक्सिडेशन नंबर मध्ये इंक्रीज एका हाफ इक्वेशन मध्ये इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असणार आहे आणि दुसऱ्या हाफ इक्वेशन मध्ये डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असणार. ओके, मग बघा
ही दोन हाफ इक्वेशन सेपरेट आपण लिहून घ्यायचे होता. राइट टू हाफ इक्वेशन सेपरेटली. ओके, हे दोन हाफ इक्वेशन आपण आता सेपरेट लिहून घ्यायचे. आपली स्टेप फर्स्ट होती आयन इलेक्ट्रॉन मेथडनुसार किंवा हाफ रिएक्शन मेथडनुसार रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायचं. ओके, पहिले काय म्हणलं अनबॅलन्स्ड इक्वेशन. राइट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रिडॉक्स रिएक्शन. रिडॉक्स रिएक्शनचं अनबॅलन्स्ड इक्वेशन लिहून घ्यायचं. असाइन ऑक्युपेशन नंबर टू ऑल आयटम्स. सगळ्या आयटमना ऑक्युपेशन नंबर इथे द्यायचे. डिवाइड द इक्वेशन इनटू टू हाफ इक्वेशन्स. इक्वेशन दोन हाफ इक्वेशन मध्ये डिवाइड करायचं. वन हाफ इक्वेशन इन्व्हॉल्व्स इनक्रीज इन ऑक्युपेशन नंबर. एकामध्ये ऑक्युपेशन नंबर वाढणार आहे and another involves decrease in oxidation number. दुसऱ्याचा oxidation number decrease होणार. आणि write two half equation separately. दोन्ही half equation separate लिहून घ्यायचे. बरोबर. हा स्टेप फर्स्ट झाला किंवा रूट फर्स्ट झाला. आता स्टेप सेकंड काय होणार त्यामध्ये? स्टेप सेकंड मध्ये बॅलन्स द आयटम्स. बॅलन्स. आता दोन इक्वेशन आपण सेपरेट लिहून घेतले. आता दोन्ही सेपरेट इक्वेशन आपण आता बॅलन्स करत जाणार आहे. ओके, बॅलन्स द ऑक्शन आयटम्स. ओके, बघा बॅलन्स द आयटम्स. बॅलन्स द आयटम्स. आता आयटम बॅलन्स करायचे आहे. दोन इक्वेशन सेपरेट लिहून घेतली. त्या दोन्ही सेपरेट हाफ इक्वेशन मधले आयटम्स बॅलन्स करायचे आहेत एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, जे दोन सेपरेट हाफ इक्वेशन आपण लिहिणार आहे त्या सेपरेट हाफ इक्वेशन मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचे सगळे आयटम्स आपण बॅलन्स करून घ्यायचे. ओके, बॅलन्स द आयटम्स. ओके, बॅलन्स द आयटम्स except oxygen and hydrogen. Except oxygen and hydrogen. Okay, in each half equation. In each half equation. म्हणजे प्रत्येक हाफ इक्वेशन मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचे सगळे आयटम आपण बॅलन्स करून घ्यायचे. आणि बॅलन्स दी ऑक्सिजन आयटम्स. ऑक्सिजन आयटम कसे बॅलन्स करायचे बघा. बॅलन्स दी ऑक्सिजन आयटम्स. बॅलन्स दी ऑक्सिजन आयटम्स by adding. Balance the oxygen atoms by adding H2O to the side. H2O to the side. H2O to the side containing less oxygen atoms. तर काय म्हटलं आपण ऑक्सिजन आयटम बॅलन्स करायचे. कसे बॅलन्स करणार? ज्या साइडला कमी ऑक्सिजन आयटम प्रेझेंट आहे त्या साइडला आपण H2O ऍड करून ऑक्सिजन आयटम हे बॅलन्स करून घ्यायचे. ओके, त्यानंतर स्टेप थर्ड बघा. स्टेप थर्ड काय सांगते लक्षात त्यामध्ये बॅलन्स दी हायड्रोजन आयटम्स. Balance the hydrogen atoms by adding H plus ions. Balance the hydrogen atoms by adding H plus ion to the side. H plus ions to the side.
containing to the side containing less hydrogen atoms, less hydrogen atoms. पण काय म्हटले आपण हायड्रोजन एटम मध्ये सेपरेट बॅलन्स करायचे आहेत. दोन्ही हाफ इक्वेशन मधले हायड्रोजन सेपरेट बॅलन्स करणार आहे आपण. ओके, कसं बॅलन्स करणार आहे? H प्लस आयन ऍड करून ज्या साइडला कमी हायड्रोजन एटम प्रेझेंट आहे त्या साइडला आपण काय करणार आहे? H प्लस आयन ऍड करणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा. ह्या तीन स्टेप आपल्या इथे कंप्लीट झाले. नेक्स्ट स्टेप काय बघा, की ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट स्टेप स्टेप 4 किंवा रूल 4 बघा काय सांगतोय. स्टेप 4 काय बघा याच्यामध्ये बॅलन्स दी चार्जेस, balance the charges, okay, by adding appropriate number of electrons. Balance the charges by adding appropriate number of balance the charges by adding appropriate number of electrons, appropriate number of electrons, okay, appropriate number of electrons to the right side of oxidation, to the right side of oxidation, to the right side of oxidation, right side of oxidation half equation, oxidation half equation, and to the left side of reduction half equation, and to the left side of reduction half equation, left side of reduction half equation. ओके, हा आपला फोर्थ रूल आहे किंवा फोर्थ स्टेप आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड्स. काय सांगतोय रूल हा किंवा ही स्टेप काय सांगते? बॅलन्स दी चार्जेस. चार्ज आपण बॅलन्स करणार आहे कसं? बाय ऍडिंग एप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे सफिशियंट इलेक्ट्रॉन्स आपण ऍड करणार आहे कुठं? टू द राइट साइड ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या राइट साइडला आपण सफिशियंट इलेक्ट्रॉन ऍड करणार आहे आणि टू द लेफ्ट साइड ऑफ रिडक्शन हाफ इक्वेशन. आणि रिडक्शन हाफ इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आणि ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या राइट साइडला आपण सफिशियंट किंवा एप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड करून चार्जेस आपण बॅलन्स करणार. ओके, हा रूल आहे. त्यानंतर स्टेप 5 आता ह्या सगळ्या स्टेपचं डिस्क्रिप्शन अनालिसिस जे असणार आहे ते आपण एक्झाम्पल रिडॉक्स रिएक्शनची घेणार आहे. त्यावेळी ह्या सगळ्या स्टेप आपल्या यूज होणार आहे. ओके, स्टेप 5 काय बघा? मल्टिप्लाय हाफ इक्वेशन, मल्टिप्लाय half equation, multiply half equation, okay, multiply half equation by suitable factors,
by suitable factors. Multiply half equation by suitable factors to equalize the number of electrons. Equalize the number of electrons. Okay, to equalize the number of electrons in two half equations. In two half equations. Into half equations. दोन half equations. त्यानंतर add two half equations. Add two half equations. Add two half equations. दोन half equation आपण add करणार. Add two half equations and cancel the number of electrons. Cancel the number of electrons. Okay, cancel the number of electrons on both sides of equation. On both sides of equations. Okay, both sides of equations. Okay, हा रुल लक्षात घ्या. काय सांगितलंय बघा हा. किंवा ही स्टेप काय सांगते आपल्याला? मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर्स. हाफ इक्वेशन एखाद्या सुटेबल फॅक्टरने आपण मल्टिप्लाय करणार आहे. तो इक्वलाइज काय इक्वल करण्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू हाफ इक्वेशंस. ओके, म्हणजे दोन हाफ इक्वेशन मधील एक हाफ इक्वेशन आपलं रिडक्शन हाफ इक्वेशन असणार आहे, दुसरं ऑक्युपेशन हाफ इक्वेशन असणार आहे. ह्या दोन हाफ इक्वेशन मधील इलेक्ट्रॉन्स इक्वल करण्यासाठी आपण एखाद्या सुटेबल फॅक्टरने मल्टिप्लाय करणार आहे. जसं आपण ऑक्युपेशन नंबर मेथड मध्ये आपण ऑक्युपेशन नंबर इक्वल केले होते सुटेबल फॅक्टर ऍड करून, तसं इथं आयन इलेक्ट्रॉन मेथड मध्ये इलेक्ट्रॉन्स इक्वल करण्यासाठी आपण सुटेबल फॅक्टर इथं मल्टिप्लाय करणार आहे. ओके, आणि मग इलेक्ट्रॉन इक्वल केले आपण सुटेबल फॅक्टर ऍड करून किंवा मल्टिप्लाय करून, त्यानंतर ऍड टू हाफ इक्वेशन्स, नंतर हे दोन हाफ इक्वेशन ऍड करायचे and cancel the number of electrons on both side of equation. म्हणजे दोन इक्वेशन ऍड केल्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दोन्ही साइडच्या इक्वेशनची कॅन्सल करायचं. ओके, ही आपली स्टेप 5 आहे. त्यानंतर स्टेप 6 काय सांगते आपल्याला बघा. स्टेप 6 नुसार काय आपल्याला सांगता येणार बघा. स्टेप 6, if the reaction occurs in Step 6 किंवा Rule 6. If the reaction occurs in basic medium, if the reaction occurs in basic medium, then add OH minus ions. Then add OH minus ions. Okay, then add OH minus ions equal to the, then add OH minus ions equal to the okay, equal to the
number of H plus ions, number of H plus ions, number of H plus ions on both sides of equations. On both sides of equations. ओके, जर रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये होत असेल तर OH मायनस आयन आपण ऍड करणार आहे इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयन्स ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन. म्हणजे जेवढे H प्लस आयन्स आहेत तेवढेच आपण OH मायनस आयन इक्वेशनच्या दोन्ही साइडला ऍड करणार आहे कधी रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये होत असेल. अंडरस्टँड? ओके, त्यानंतर बघा दुसऱ्या याच्यामध्ये the H plus and OH minus ions, the H plus and OH minus ions, the H plus and OH minus ions on the same side of equation on the same side of equation. Okay, the H plus and OH minus ions on the same side of equation combine to give H2 molecules. On same side of equation combines to give H2 molecules. ओके, जे H प्लस आणि OH मायनस आयन्स इक्वेशनच्या एका साइडला असतील तर ते कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. ओके, आणि त्यानंतर लास्ट स्टेप आहे check that equation is balanced in both atoms and charges. ओके, शेवटची स्टेप आपली काय याच्यामध्ये बघा step. Okay, last application seventh step is saying that equation is balanced. Equation is balanced. Okay, equation balance झाले की नाही हे चेक करायचं. Okay, check that equation is balanced for both atoms and charges. Okay, for both atoms and charges. Atoms आणि charges आपले बॅलन्स झाले का नाही हे बघायचे. ही शेवटची स्टेप आहे. अशा पद्धतीने ही आयन इलेक्ट्रॉन मेथडच्या किंवा हाफ रिएक्शन मेथडच्या रिडॉक्स रिएक्शन बॅलन्सिंग करण्याच्या स्टेप्स आहेत किंवा रूल्स आहेत असतात. ओके, आणि ह्याच रूलनुसार ह्याच स्टेपनुसार आपण रिडॉक्स रिएक्शन आयन इलेक्ट्रॉन मेथडनुसार किंवा हाफ रिएक्शन मेथडनुसार ऍसिडिक आणि बेसिक मीडियम मध्ये आपण बॅलन्स करणार. ओके, पण बघा आता ही बॅलन्सिंग करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहे आयन इलेक्ट्रॉन मेथडचं ऍसिडिक आणि सेम बेसिक मीडियम. ओके, ओके, लेट्स स्टार्ट. क्वेश्चन काय असणार बघा.
balancing of redox reactions. Balancing of redox reactions. Okay. Balancing of redox reactions by ion electron method. By ion electron method or half reaction method. ओके. आता याच्यामध्ये ऍसिडिक मिडियम मध्ये बॅलन्स करायचं की बेसिक मिडियम मध्ये बॅलन्स करायचं ते आपल्याला त्या रिएक्शन मध्ये दिलं जातं. ओके. आणि कुठल्या मेथडनुसार बॅलन्स करायचं ते पण दिलं जातं. तर पहिली मेथड आपण बघितलंय ऑक्सिडेशन नंबर मेथडनुसार ऍसिडिक आणि बेसिक मिडियम मध्ये रिएक्शन बॅलन्स करायचं. आता आपण बघणार आहे आयन इलेक्ट्रॉन मेथडनुसार किंवा हाफ रिएक्शन मेथडनुसार ऍसिडिक आणि बेसिक मिडियम मध्ये रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायचं. ओके. आता की बॅलन्सिंग करत असताना ह्याचे जे रूल्स आहेत किंवा जे स्टेप्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात घ्या सगळ्या स्टेप्स आपल्याला माहिती पाहिजे. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया त्याच्यामध्ये बॅलन्सिंग करण्यासाठी. ओके. If we take here Mn2 plus, इथं आपण लिहिला Mn2 plus plus. ओके. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेणार Mn2 plus plus ClO3 minus ClO3 minus reduce MnO2. Reduce MnO2 plus ClO2. ओके. अशा पद्धतीने ही एक रिडॉक्स रिएक्शन असेल. आपल्याला बॅलन्सिंग करायचं ऍसिडिक मिडियम मध्ये. ब्रॅकेट मध्ये घ्यायचं मिडियम मी इथे लिहितो. ऍसिडिक मिडियम कशी बॅलन्स होईल बघा. आता ऍसिडिक मिडियम साठी तर सुरुवातीला आपले रूल्स ते सांगितले ते रूल्स सगळे माहित पाहिजे. राइट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिडॉक्स रिएक्शन असं म्हणलेलं आहे अँड गिव्ह ऑक्युपेशन नंबर टू ऑल आयटम्स. सगळ्या आयटम्स ना आता ऑक्युपेशन नंबर द्या. Mn साठी दिलं सांगा +2. बरोबर आहे. 2 + 4 द्या. मोनोटॉमिक आयन्स जेवढा चार्ज तेवढीच ऑक्युपेशन सेम. ऑक्सिजनचा सेम -2. क्लोरीनचा इथं बघा कसं आहे ना ClO3 मायनस आहे ना. क्लोरीनचा X कन्सिडर करा. ऑक्सिजनचा -2 आहे एका ऑक्सिजन साठी. मग कसं मिळेल X प्लस किती ऑक्सिजन असणार 3 ऑक्सिजन. त्यामुळे काय ना 3 * -2 इज इक्वल टू चार्ज. चार्ज किती आहे -1 इज इक्वल टू काय येणार आहे -1. ओके. म्हणजे काय ना x प्लस 3 * -2 -6 इज इक्वल टू -1. म्हणजे x इज इक्वल टू -1 प्लस 6. हे किती झालं x व्हॅल्यू प्लस 5 झालं. बरोबर. x व्हॅल्यू प्लस 5. ओके. इथे ला प्लस 5 असेल. x हा क्लोरीनचा ऑक्युपेशन नंबर +5. त्याच्यानंतर MnO2 मध्ये ऑक्सिजनचा ऑक्युपेशन नंबर किती आहे बघा -2. मग Mn चा किती येईल Mn चा किती येईल सांगा. Mn चा आपल्याला माहित नाही. इथे कॅल्क्युलेट करा. MnO2 सेम ऑक्युपेशन नंबर काढण्याचे रूल्स आहेत त्याच्यावर ऑक्सिजनचा ऑलवेज -2. Mn चा X कन्सिडर करा. कसं होईल मग X प्लस ऑक्सिजन किती 2 आहे एकाचे -2 2 * -2 इज इक्वल टू चार्ज किती आहे ह्याच्यावरती चार्ज किती आपला 0 आहे.
त्यामुळे इज इक्वल टू काय ना 0. ओके, परत कसं होईल बघा, 2 * -2 -4 इज इक्वल टू 0. x -4 राईट साइडला गेला +4 बघा, x ची व्हॅल्यू +4, त्यामुळे इथं काय ना +4 लक्षात घ्या. काय अशा पद्धतीनं mn चे ऑपरेशन सेट +4 झालं. त्याच पद्धतीनं इथला जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनची ऑपरेशन सेट ही आपली काय असणार आहे -4 असणार. पण क्लोरीनची काढायचं ना, ClO2 इथं -4, क्लोरीनचे x म्हणा, x प्लस दोन ऑप्शन आहेत, 2 * -2 इज इक्वल टू 0, x -4 0, x काय ना सांगायचं +4. ओके, क्लोरीन इथं कुणाला बॉन्डेड आहे, ऑक्सिजनला बॉन्डेड आहे. क्लोरीन जर ऑक्सिजनला बॉन्डेड असेल तर ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह असते. इथं x ची व्हॅल्यू +4 म्हणजे क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय येणार आहे +4 येणार. लक्षात आहे, अशा पद्धतीने हे करायचं ऑक्सिडेशन नंबर. आता सगळ्या ऍटम्सना आपण ऑक्सिडेशन नंबर इथे दिलेले आहे. ओके, तर त्यानंतर परत आपली स्टेप काय सांगते बघा, पहिली स्टेप आपली ऑक्सिडेशन नंबर दिले, त्यानंतर नेक्स्ट आता डिवाइड द हाफ इक्वेशन इनटू 2 हाफ इक्वेशन. दोन हाफ इक्वेशन मध्ये आपले इक्वेशन हे डिवाइड करायचे आहे. कसं डिवाइड होईल बघा. आता यामध्ये काय झालं बघा, mn चा ऑक्सिडेशन नंबर +2 पासून +4 झाला, म्हणजे इथे सेम झाला. ओके, हे लक्षात अशा पद्धतीने +2 चा +4 झाला ना, mn चा ऑक्सिडेशन नंबर इथे चेंज झाला. परत त्या क्लोरीनचा +5 टू किती झाला, +4 झाला. ओके, ऑक्सिडेशन नंबर इथे सुद्धा चेंजेस झाला ऑक्सिडेशन नंबर. ओके, मग आता काय करायला लागेल बघा, mn चा ऑक्सिडेशन नंबर +2 टू +4 झालाय, म्हणजे हा ऑक्सिडेशन नंबर काय झाला, इन्क्रीज झाला. जे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जर असेल, ऑक्सिडेशन नंबर आपला इन्क्रीज होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ओके, ऑक्सिडेशन असं म्हणणार आहे. म्हणजे इथं एरो वरती तुम्ही लिहू शकता की हाफ इक्वेशन कुठला आहे आपलं ऑक्सिडेशनचा लक्षात. ओके, आणि इथं बघा क्लोरीनचा +5 पासून किती झालाय +4 झालाय, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालाय. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असणार आहे, रिडक्शन असणार आहे. ओके, म्हणजे हे काय ना आपल्याला रिडक्शन येणार आहे. ओके, आता ह्याच्यावर आपण सांगू शकतो ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन कुठला येणार आहे, Ma2 + A gives MnO2, आणि रिडक्शन हाफ इक्वेशन ClO3 - 2ClO2 असे दोन हाफ इक्वेशन आपल्याला मिळणार आहेत. आणि मग तेच हाफ इक्वेशन आता आपण सेपरेट लिहून घेणार आहे. सुरुवातीला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन सेपरेटला कसं येणार बघा. बघा याच्यामध्ये हे दोन हाफ इक्वेशन आपल्याला इथं सेपरेट करायचं आहे. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आणि रिडक्शन हाफ इक्वेशन हे आपण इथे लिहूया. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन कसं येणार आहे बघा, Ma2 + 2 MnO2. ओके, हे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आहे, आपण एरो केलं नाही तर मग Ma2 + A gives MnO2. ओके, त्यानंतर परत रिडक्शन हाफ इक्वेशन ClO3 - 2ClO. ओके, केलं रिडक्शन हाफ इक्वेशन. ओके, ClO3 - 2ClO2. ओके, लक्षात अशा केलं आहे. आता हे दोन हाफ इक्वेशन आपण आता इथं सेपरेट लिहिले. आता मग ह्या हाफ इक्वेशनचं काय करायचं आहे बघा आपल्याला.
दोन्ही हाफ इक्वेशन मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून हे हाफ इक्वेशन बॅलन्स आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. ओके, मग बघा इथं MnX आहे, त्या साइडला MnX आहे. ऑप्शन्स हायड्रोजन सोडून करायचं. MnX इथं Cl एक आहे, त्या साइडला पण Cl एकच आहे. म्हणजे ऑप्शन हायड्रोजन सोडून दोन्ही हाफ इक्वेशन आपले ओके बॅलन्स आहे. आता परत काय करायला लागेल बघा, त्यामध्ये आपल्याला इथं ऑक्सिजन आयटम्स आता सुरुवातीला बॅलन्स करून घ्यायचं. बॅलन्स द हाफ इक्वेशन फॉर ऑक्सिजन आयटम्स. ओके, कसे करता बघा, मी परत ऑक्सिजन हाफ इक्वेशन इथे लिहितो. आता ऑक्सिजन हाफ इक्वेशन मी इथं OH असं लिहितो. ऑक्सिजन हाफ इक्वेशन OH की आपल्याला समजण्यासाठी हे काय बघा, Ma2+ आहे. ओके, इथं ऑप्शन मध्ये 0, या साइडला काही सुद्धा ऑप्शन नाही, त्या साइडला दोन ऑप्शनचे आयटम्स आहेत. मग 2H2 आपण लेफ्ट साइडला ऍड करणार. ऑप्शन बॅलन्स करण्यासाठी आपण वॉटर मॉलिक्युल्स ऍड करत असतो. मग ह्या साइडला काही ऑप्शन नाही, त्यामुळे 2H2 ह्या साइडला ऍड करा. Ma2+ प्लस 2H2 ह्या साइडला काय ना Ma2. ओके, अशा पद्धतीने येणार आहे. ओके, लक्षात आलं. आणि आता मग रिडक्शन हाफ इक्वेशन RH3 आपल्या समजण्यासाठी रिडक्शन हाफ इक्वेशन RH3. ओके, इथं ऑप्शन बघा, त्या साइडला किती 3 ऑप्शन आहेत, त्या साइडला 2 आहेत. म्हणजे इकडे एक कमी ना, इकडे 2 ऑप्शन आहेत आणि इकडे 3 ऑप्शन आहेत. ओके, आणि एक ऑप्शन आपण रिडक्शन हाफ इक्वेशनच्या राइट साइडला आपण ऍड करणार. मग ह्या इक्वेशन ClO3- ओके, त्या साइडला काय करणार ClO2. ओके, एक ऑप्शन ह्या साइडला ऍड करा प्लस H2. कसं एक ऑप्शन कमी आहे राइट साइडला, त्यामुळे एक वॉटर मॉलिक्यूल आपण राइट साइडला ऍड करूया RHC मध्ये रिडक्शन हाफ इक्वेशन. ओके, त्यानंतर आता हायड्रोजन आपल्याला बॅलन्स करायचं आहे. ऑप्शन आपल्या इथे बॅलन्स आले आहेत, हायड्रोजन बॅलन्स करा. प्रत्येक हाफ इक्वेशन मध्ये हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. आता ऑप्शन हाफ इक्वेशन आपण इथे लिहितात OHP. ओके, ऑप्शन हाफ इक्वेशन मध्ये बघा, इथला ऑप्शन किती आहे 2 आहे, त्या साइडला पण 2 ऑप्शन आहेत. त्यामुळे इथं ऑप्शन ऑलरेडी बॅलन्स आहे. इथं 2 ऑप्शन सॉरी इकडे किती हायड्रोजन 2 × 2 4 हायड्रोजन आहे. ओके, त्या साइडला काही सुद्धा हायड्रोजन नाही, इकडे 0 हायड्रोजन आहे. ओके, त्यामुळे 4H+ आपण राइट साइडला ऍड करणार आहे. इकडे बघा, इथं सुद्धा काही सुद्धा हायड्रोजन नाही, 0 हायड्रोजन आहे. आणि ह्या साइडला इथे आपले 2 हायड्रोजन आयटम प्रेझेंट आहेत H2 मध्ये. ओके, मग इथं आपल्याला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये 4H+ आहे राइट हँड साइडला ऍड केले पाहिजे. आणि रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये 2H+ आहे लेफ्ट साइडला ऍड केले पाहिजे. ते ऍड करून तुम्ही इक्वेशन लिहू शकता. इथं बघा, लाईक Ma2+ आहे प्लस 2H2O. ओके, त्या साइडला कसं येणार बघा, इथं ऍज इट इज काय येणार आपलं Ma2 येणार. इथं 4 हायड्रोजन आहे आणि ह्या साइडला काही नाही, त्यामुळे हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी आपण ज्या साइडला कमी हायड्रोजन तिकडं H+ आयन आपण ऍड करू. ओके, इथं 4H+ आला. त्यानंतर रिडक्शन हाफ इक्वेशनला हायड्रोजन बॅलन्स झालाय. रिडक्शन हाफ इक्वेशन RH3 कसं लिहिणार बघा. आता त्या साइडला हायड्रोजन 0 आहे, इकडे हायड्रोजन 2 आहे. ओके, मग त्या साइडला आपण रिडक्शन हाफ इक्वेशनच्या 2H+ आयन ऍड करणार. ऍड करून इक्वेशनला ClO3- प्लस ओके प्लस काय ना इथे हायड्रोजन ऍड करणार, इकडल्या साइडला 2H+ परत ह्या साइडला ClO2 प्लस ओके इकडे काय येणार आहे H2 ऍडिस. ओके, जे दोन्ही हाफ इक्वेशन मध्ये आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे आयटम्स आता बॅलन्स केले. ओके, बॅलन्स केले. तर आता ह्याच्यानंतर आपल्याला
ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली काय होती, बॅलन्स द चार्जेस, चार्ज बॅलन्स करणार आहे आपण. कसं बॅलन्स करणार आहे, बाय ऍडिंग appropriate number of electrons to the right side of oxidation half equation and left side of reduction half equation. ओके, मग आता तसे चार्जेस बॅलन्स होणार ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आणि रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये बघा चार्जेस बॅलन्स करायचे आहेत. ओके, मग आता बॅलन्सिंग करा, चार्ज बॅलन्सिंग. आता दोन इलेक्ट्रॉन्स आहेत इथं, Mn चा ऑक्सिडेशन नंबर बघा इथे, Mn चा ऑक्सिडेशन नंबर +2 पासून काय झाला +4 झाला. किती वाढलाय, किती वाढलाय ऑक्सिडेशन नंबर, +2 चा +4 झाला म्हणजे 2 ने इन्क्रीज झालाय. ऑक्सिडेशन नंबर 2 ने इन्क्रीज होत असेल, लक्षात आलं, ऑक्सिडेशन नंबर आपला 2 ने इन्क्रीज होत असेल तर काय होणार आहे, तिथं 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले असणार आहे. ओके, इथे Mn2+ आहे ना, Mn2+, Mn2+ चा ऑक्सिडेशन नंबर Mn+4 झालाय म्हणजे इथं 2 ना ऑक्सिडेशन नंबर वाढला जे 2 इलेक्ट्रॉन्स आपल्या इथं लॉस झाले असणार. त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन्स आपण राईट साइडला, आता पुढच्या स्टेप मध्ये लिहू आपण हे सेम इक्वेशनला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आणि रिडक्शन हाफ इक्वेशन. ओके, लिहू शकता ऍज इट इज Mn2+, ओके, +2H2 ह्या साइडला काय आहे ना MnO2+ 4H+. किती इलेक्ट्रॉन ऍड करणार, ओके, इलेक्ट्रॉन्स ऍड करणार आहे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या राइट साइडला. ऑक्सिडेशन नंबर 2 न वाढलेला आहे त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले असणार. ओके, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होत असताना इलेक्ट्रॉन आपले लॉस होत असतात. Mn2 चा MnO2 मध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेट झाले त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, ते राइट साइडला लिहिले आपण. सेम आता रिडक्शन हाफ इक्वेशन साठी लिहा. आता रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये बघा क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर +5 पासून किती झालाय +4 झालाय, म्हणजे डिक्रीज झालाय, कमी झालाय. कमी कधी होणार, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज कधी होणार, इलेक्ट्रॉन गेन केल्यावर, घेतल्यावर. मग बघा ही इक्वेशन लिहा ClO3- ऍज इट इज इथं आहे 2H+. रिडक्शन हाफ इक्वेशनच्या कुठल्या साइडला आपण इलेक्ट्रॉन ऍड करतो, कुठल्या साइडला, लेफ्ट साइडला इलेक्ट्रॉन्स आपण ऍड करतो. इथे ना बघा वाढलेलं +5 पासून +4 कमी झाला, 1 ना ऑक्सिडेशन नंबर कमी झाला म्हणजे 1 इलेक्ट्रॉन त्यानं गेन केलं. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज रिडक्शन. ओके, मग इथे बघा 1 इलेक्ट्रॉन घेतलेलं आहे त्यामुळे 1 ना ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. पुढे ऍड इट ClO2+ H2. ओके, ही स्टेप झाली. त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे बघा, मल्टिप्लाय हाफ इक्वेशन. मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर्स टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन इक्वल करण्यासाठी आपण सुटेबल फॅक्टरने मल्टिप्लाय करणार आहे. किती इलेक्ट्रॉन्स किती आहेत, एकच आहे. किती इलेक्ट्रॉन किती आहेत आपले, 2 इलेक्ट्रॉन्स आपले प्रेझेंट आहेत. लक्षात, मग आता इथे कसं होणार आहे बघा, इथे 2 आणि इथे 1 इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला रिडक्शन हाफ इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात, ओके, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे एकच आहे, त्यामुळे रिडक्शन हाफ इक्वेशनला 2 न आपण मल्टिप्लाय करणार आहे. 2 न मल्टिप्लाय करून आपण रिडक्शन हाफ इक्वेशन इथे आपण लिहिणार आहे. म्हणजे आता ही रिडक्शन हाफ इक्वेशन 2 न मल्टिप्लाय करा, ऑक्सिडेशनला करायची गरज नाही. इथे 2 न मल्टिप्लाय केले की 2 इलेक्ट्रॉन्स येणार त्यामुळे इलेक्ट्रॉन बॅलन्स होते. त्यामुळे सेम Ra आपण लिहूया ClO3- +2H+ प्लस 2 न मल्टिप्लाय करा, इथे काय येणार आहे, 2 न मल्टिप्लाय केल्यावर 2ClO3-. ओके, इथं 2 न मल्टिप्लाय केल्यावर 4H+ प्लस इथे काय येणार 2 इलेक्ट्रॉन्स.
या साइडला 2ClO2 आणि इथं काय येणार आहे 2H2. ओके, पुन्हा आपण रिडक्शन हाफ इक्वेशनला मल्टिप्लाय केलेला आहे. आता त्यानंतर आपण काय करणार आहे, दोन्ही हाफ इक्वेशन आता ऍड करणार आहे. आपण लक्षात, ही रिडक्शन हाफ इक्वेशन आहे आणि ही ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आहे. हे मी इथे लिहितो होईल काय बघा, Na2 प्लस 2H2O हे आपण आता इथे घेणार आहे इक्वेशन ऍज. ओके, इथे घेतलं 2H2O. या साइडला काय सेम MnO2 प्लस 4H प्लस काय 2 इलेक्ट्रॉन्स. हे दोन्ही हाफ इक्वेशन आता ऍड करणार आहे आपण. रिडक्शन हाफ इक्वेशन, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन ऍड करून एकच इक्वेशन तयार करणार. म्हणजे दोन्ही ऍड करा. आता ऍड करत असताना इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार. ते कसे कॅन्सल होतील बघा, इथल्या 2 इलेक्ट्रॉन्सला हे 2 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल झाले. परत काय कॅन्सल होईल बघा ह्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्या 4H+ ला इक्वल असताना सारे कॅन्सल होणार. क्या 4H+ ला हा 4H+ कॅन्सल, हा लेफ्ट साइड ला, हा राइट साइड. 4H+ ला 4H+ कॅन्सल. त्या 2H2O साठी हा 2H2O आपला कॅन्सल होईल. पण इक्वेशन मध्ये काय राहिलं फक्त बघा, टोटल इक्वेशन आपलं कसं आलं Na2+. ओके, Na2+ प्लस काय झाला 2ClO3 माइनस. ओके, लक्षात हा Na2+ 2ClO3 माइनस. इकडलं सगळं संपलेलं आहे एरोच्या लेफ्टचं. राईटचं बघा, इथं काय MnO2 प्लस 2ClO2. लक्षात. ओके, लक्षात आहे का बघा आता याच्यामध्ये. आता ही आपलं एकच इक्वेशन तयार झालं. आता त्याच्या परत जर रिएक्शन आपली बेसिक मीडियम मध्ये होत असती तर परत पुढे कंटिन्यू झाली असते. आता रिएक्शन आपली कुठल्या मीडियम मध्ये, ऍसिडिक मीडियम मध्ये. त्यामुळे डायरेक्ट आपण आता लास्ट स्टेप घेणार आहे, 7th स्टेप. सेट द इक्वेशन इज बॅलन्स्ड फॉर बोथ एटम्स अँड चार्जेस. बघा एटम्स बघा बॅलन्स झाले का. Mn एकच आहे, Mn एकच आहे साइडला. 2 सेल आहे, 2 सेल आहे. ऑप्शन बघा 3 × 2 6, इथे 2 × 2 4, 4 + 2 6 झाले. म्हणजे एटम सगळे बॅलन्स आहे. चार्ज बघा इथे 2 प्लस आहे, 2ClO3 माइनस 2 + 2 - 0 +2 - 2 0 ना, आणि इकडे काय 0 आहे. त्यामुळे एटम पण बॅलन्स झाले, चार्ज पण बॅलन्स झाले. ओके, अशा पद्धतीने रिडॉक्स रिएक्शन आपण ही आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिएक्शन मेथडनं ऍसिडिक मीडियम मध्ये बॅलन्स केले. ओके, त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण आणखी ऍसिडिक आणि बेसिक मीडियमचे एक्झाम्पल्स आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.